हुकुमशहांचे काच महाल सत्तेच्या आणि संपत्तीच्या उन्मादाने ओथंबलेले. हुकुमशहांचे काच महाल सत्तेच्या आणि संपत्तीच्या उन्मादाने ओथंबलेले. जन्म देतात असामान्यतेच्या आविर्भावातून अमानुष बलात्कारांना. पण तोपर्यंत जोपर्यंत सामान्य माणूस रस्त्यातला, जंगलातला, शेतातला, कारखान्यातला उठत नाही जाळ होऊन आणि करीत नाही चुराडा दगडांचा वर्षाव करून त्या बिलोरी ऐश्वर्याचा. संस्कृतीच्या व्यवहारात हा एक दिलासा आहे की सामान्य माणूस कधीही मरत नाही, कितीही मारला तरी. संस्कृतीच्या व्यवहारात हा एक दिलासा आहे की सामान्य माणूस कधीही मरत नाही, कितीही मारला तरी. हुकुमशहा, कुसुमाग्रज. मंडळी, कशी वाटली कविता? कवितेत काय असतं आजच्या भागात मी मिनल घाटे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, खरंच कवितेत काय असतं? कवितेत समाज विघातक प्रवृत्तींवर भाष्य सुद्धा केलेलं असतं. तुमच्या सामाजिक जाणीवा जागृत करण्याची खूप मोठी ताकद कवितेत असते. आणि त्या कविता जेव्हा कुसुमाग्रजांसारख्या अत्यंत कविश्रेष्ठ कवींच्या असतात तेव्हा तर तुमच्या सामाजिक जाणीवा केवळ जागृत होत नाहीत, तर त्या सामाजिक जाणीवा समृद्ध देखील असतात. फक्त गरज असते त्या एका संवेदनशील मनाची. कवितेत सगळं असतं. सामाजिक जाणीवांवर भाष्य सुद्धा असतं. फक्त एक संवेदनशील मन हवं असतं. ही कुसुमाग्रजांची कविता तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. पण अजून एक पुढे याहून खूप सुंदर कविता मी वाचणार आहे की आपल्या समाजात किती खोटारडेपणा आणि किती समाज विघातक प्रवृत्ती पसरलेली आहे. अगदी मूळ असं त्या किती सामाजिक विघातक प्रवृत्तींचं आहे हे दाखवणारी, दांभिकपणा दाखवणारी एक कुसुमाग्रजांची कविता मी वाचणार आहे. पण त्यापूर्वी एक अत्यंत नेहमीची नम्र प्रेमळ विनंती की माझा हा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनेल प्लीज तुम्ही स्वतः पहिलं सबस्क्राईब करा, त्यावर कमेंट्स करा, व्हिडिओ लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं की या व्हिडिओच्या लिंक्स तुमच्या मित्रपरिवारात आठवणीने शेअर करा आणि त्यांना सुद्धा आवर्जून माझा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनल प्लीज सबस्क्राईब करायला सांगा. कारण या कविता वाचताना काय होतं सांगते. मी हे का सांगते की एक या कविता वाचताना मला जसा खूप आनंद मिळतो तसाच माझ्यासारख्या काव्यप्रेमींना तो आनंद मिळावा, जास्तीत जास्त चांगल्या कविता लोकांपर्यंत पोहोचाव्यात हा माझा अत्यंत प्रामाणिक हेतू आहे. आणि लोकांनाही तो आनंद मिळावा यासाठी या कविता वाचाव्यात, ऐकाव्यात आणि त्या सगळीकडे शेअर कराव्यात. म्हणून प्रथम तुम्ही सगळ्यांनी माझा हा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्या व्हिडिओ लिंक्स तुमच्या मित्रपरिवारात आवर्जून शेअर करा. आता कविता. कुसुमाग्रजांची ही कविता आहे ना, खूपच वेगळी आहे आणि अर्थातच सामाजिक विघातक प्रवृत्तींवर, दांभिकपणावर, खोटेपणावर भाष्य करणारी आहे. कवितेचं शीर्षक आहे पर्वणी. वाचण्याचा प्रयत्न करते. व्यर्थ गेला तुका, व्यर्थ ज्ञानेश्वर, व्यर्थ गेला तुका, व्यर्थ ज्ञानेश्वर, संतांचे पुकार वांझ झाले. रस्तोरस्ती साठे वैराग्यांचा ढीग, दंभ शिगोशिग तुडुंबला. बँड वाजविते सया पियाथून, बँड वाजविते सया पियाथून,
गजाचे आसन महंतासी, भाले खडग हाती नाचती गोसावी, भाले खडग हाती नाचती गोसावी, वाटया पुसावी अध्यात्माची, कोणी एक उभा एका पायावरी, कोणास पथारी कंटकांची, असे जपी तपी प्रेक्षकांची आस, रुपयांची रास पडे पुढे, जटा कौपिनांची क्रीडा साहे जळ, जटा कौपिनांची क्रीडा साहे जळ, त्यात हो तुंबळ भाविकांची, क्रमांकात होता गफलत काही, झुंपते लढाई गोसाव्यांची. हे पुढचं बघा, एकदम महत्वाचं आहे. साधू नाहतात साधू जेवतात, साधू नाहतात साधू जेवतात, साधू विष्टतात रस्त्यावरी, येथे येती ट्रक तूप साखरेचे, टँकर दुधाचे रिक्त तेथे, याच्या लंगोटीला झालर मोत्यांची, चिलीम सोन्याची त्याच्या पाशी, येथे 100 लाभतो प्रवेश, तेथे लक्षाधीश फक्त जातो, अशी झाली सारी कौतुकाची मात, गांजाची आयात टनावारी, तुका म्हणे ऐसे मावेचे मैंद, त्यापाशी गोविंद नाही नाही, तुका म्हणे ऐसे मावेचे मैंद, त्यापाशी गोविंद नाही नाही. पर्वणी, कुसुमाग्रज. मंडळी, या कवितेतलं दांभिकपणा म्हणजे याच्या लंगोटीला झालर मोत्यांची, चिलीम सोन्याची त्याच्या पाशी, किंवा साधू नाहतात साधू जेवतात, साधू विष्टतात रस्त्यावरी. या सगळ्या अशा काव्यपंक्ती कुसुमाग्रजांच्या वाचल्यानंतर कवितेत समाज विघातक वृत्ती, दांभिकपणा, खोटेपणा यांच्यावर हे कुसुमाग्रजांनी जे भाष्य केलंय ते पाहिल्यावर आपल्याला वाटतं की अजून हे किती सुधारणेला वाव आहेत आणि याच्यावर काहीतरी केलं पाहिजे, पण कोण करणार हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. मंडळी, कविता कशी वाटली ते मला आवर्जून कमेंट करून सांगा प्लीज प्लीज, आणि माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आठवणीने. धन्यवाद.